बऱ्याच लोकांना नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी खाली टाके दिले जातात. त्याला इपिझिओटॉमी असं म्हणतात. तर खूप लोकांचा प्रश्न असतो, हे टाके भरायला किती दिवस लागतात? हे टाके काढण्यासाठी डॉक्टरांकडे स्पेसिफिकली येण्याची गरज आहे का? आणि याची काळजी कशी घ्यायची? तर चला जाणून घेऊया इपिझिओटॉमीबद्दल. तर साधारणपणे 2 ते 3 आठवडे कमीत कमी हे टाके भरायला लागतात. आणि हे टाके विरघळणारे असतात. सो 10 ते 15 दिवसांमध्ये हे टाके विरघळतात. त्यामुळे तुम्हाला हे टाके काढण्यासाठी डॉक्टरांकडे येण्याची गरज नाहीये. आता चला जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की या टाक्यांची काळजी कशी घ्यायची. सगळ्यात पहिली गोष्ट स्वच्छता. जेव्हा तुम्ही अंघोळ करता, प्रत्येक वेळेस वॉशरूमवरून येता, तेव्हा ही जागा स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडी ठेवा. दुसरी गोष्ट, सकाळ-संध्याकाळ 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये बसा. त्याने वेदना कमी होतात आणि ती जागा भरण्यासाठी मदत होते. तिसरी गोष्ट, टाईट कपडे घालण्याचा अव्हॉइड करा. चौथी गोष्ट, मांडी घालून बसण्याचं टाळा, जेणेकरून ते टाके ओपन होणार नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजाल, तेव्हा पाय सरळ ठेवून त्यावरती उशी घेऊन बाळाला दूध पाजावे. आणि 5वी गोष्ट, योग्य तो आहार. जेवणामध्ये कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा, जेणेकरून ते टाके लवकर भरतील. आणि प्रेग्नन्सी रिलेटेड काही प्रश्न असतील, तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. अँड फॉलो फॉर मोर.